धनेश जवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये व 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1020 रुपये असल्यास 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर या ठिकाणी समजा धनेश जवळ प्रत्येक प्रकारच्या X नोटा आहेत, म्हणून 50X अधिक 20X अधिक 10X अधिक 5X आणि या सगळ्यांची मिळून एकूण रक्कम आहे 1020. आता या ठिकाणी बेरीज केली असता 50 आणि 20 70 आणि 10 80 आणि 5 85, म्हणजेच 85X बरोबर 1020. म्हणून X ची किंमत काढण्यासाठी या 85 ला छेदामध्ये नेऊया, म्हणून 1020 भागिला 85. म्हणून X बरोबर, आता या ठिकाणी 0 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजे 5च्या कसोटीनुसार भाग जाणार. 5 दुनी 10, 5 0 0 आणि 5 चूक 20. त्यानंतर 5 1 5 उरले 3 आणि 5 7 35. म्हणून X बरोबर परत 17 1 17 उरले 3 आणि 17 दुनी 34. म्हणजे X ची किंमत आलेली आहे 12. म्हणजे त्याच्याकडे प्रत्येक प्रकारच्या ह्या 12 नोटा आहेत. म्हणून 50च्या सुद्धा 12 नोटा त्याच्याकडे आहेत.